गाइस तो मैं नेक्स्ट पार्ट बना तो नहीं पाई पर कोणी दिलं गाइस तर मी पूर्ण व्हिडिओ आता मराठीत बोलते कारण माझ्या मामाने बोलते की मराठीत बोलले की खूप छान लागते तुमच्या घरी आले होते हां मग काय झाले गोळा का गोळा दुपारी आणला होता सगळं बसवायला होता गाइस माझी आणि हा काय आणला एकदम अशी एकदम चांगली फ्रेंड आली आई बाबा म्हणजे माझ्या नानी और मेरे दादाजी काढून दे तर मी मराठी बोलणार ना पूर्ण तर जर तुम्हाला ऐकू येत नसेल तर मग मी काय तुम्हाला प्रॉब्लेम नाही होतो गोळा खाल्ला तू निघतच नाही तर मग ना मी काय झालं मी माझ्या आईच्या घरी गेले मतलब मैं नानी के घर गई मी माझ्या आईच्या घरी गेले आणि मी तिथे राहिले होते लग्न झालं इकडे आम्ही खूप मज्जा केली तिथे 2 दिवस राहिलो आम्ही म्हणजे 1 दिवस फक्त तिथे आम्ही झोपायला गेलो होतो लग्नानंतर तर मग तेच आत्ता पण मी माझ्या आईच्याच घरी आहे मी माझ्या दुसऱ्या आईकडे गेले होते तेव्हा म्हणजे माझ्या मम्मीच्या बहिणीच्या कडे गेले होते म्हणजे माझ्या मम्मीच्या मावशीच्या घरी तर माझी बहीण मला लॉलीपॉप देऊन गेली आहे नाही मामा म्हणतो की जर मी मराठीत बोलते ना मी एकदम असे ओरिजिनल वाटते नाही लॉलीपॉप गाइस तुम्हाला माहिती मी काल इथे आले होते आणि माझा भाऊ पण होता सोबत जे तर तुम्हाला माहितीच असेल गाइस तुम्ही थिंक करत असाल की आजकाल मी एवढं मराठी का बोलते तर मला असं बनवू वाटतं मराठी वगैरे असं जसे की आता मी महाराष्ट्रामध्ये आहे आणि जास्त करून महाराष्ट्रीयन लोक पण बघतात ना माझे मग त्यांना पण कळतं माझी बहीण खूप ओरडते गाइस हे बघ माकड बनून आली माकड हे बघा गाइस लिपस्टिक लावून आली आहे माकड बनली आहे मग मी तिथून इकडे आले कारण की काय माहिती का आले मी तसं मेच्या सुट्ट्या चालू आहेत ना म्हणून मी इथे तिकडे फिरते आणि आम्ही आता गोव्याला पण जाणार आहे जसं की आम्ही कोकणात गेलो तो मी शॉर्ट पण टाकला होता त्यात गाइस आजकाल मी खूप व्हिडिओज बनवते ना कारण की मला आता टाकता येतं म्हणजे बस एडिटिंग करते आता मला टाईम पण भेटतो ना सुट्ट्या लागल्यात मला काय पोरका आलाय खाली दाखवते माझे वय तर काही आत्ता मी कात्रजला आहे माझ्या आजीचं घर इथे कात्रजला आहे डिंपल जसे मी तिकडून आले की डायरेक्ट टिकते चालेल तर मग मी फुल व्हिडिओ काढलाच नाही गाइस तर आम्ही खेळणार आहे तेच दाखवायचं तुम्हाला आता आम्ही ना बंजी जम्पिंग करणार आहे घरातल्या घरातच कारण की नाही तर ते आम्ही ना असे मिडल क्लास आहे ना म्हणून आमच्या घरात पण झोका आणि ह्यांच्या घरात पण झोका बांधला म्हणजे ते तिथं वरती हुक लावलाय आणि इकडे पण हुक लावला आणि त्याला साडी बांधली आहे मग त्याचा झोका झाला मग मी माझ्या आजीला सांगते की हे काढायला झोका काढायला कारण ते गाठ बांधून ठेवली ना
गाईस तर तुम्हाला माहिती आहे का माझे पप्पा मलेशियाला गेले. मलेशियाला गेले आणि त्यांना तिथे ट्विन टावर दिसला. ट्विन टावर आणि ते आत्ता तिथेच. आणि आत्ता मलेशियामध्ये असं वाटतं मला की मलेशियामध्ये आत्ता 6 वाजलेत. तर मलेशियामध्ये रात्रीचे 9 वाजले. हीच लिपस्टिक माझी तोडली आहे. ही माझ्याकडे मिनी सेट होता, तोडली आहे आणि परत लावली. आम्ही ज्या हॉटेलमध्ये स्टे केलं होतं ना लग्नाच्या, आणि आम्ही हॉटेलमध्ये गेलो होतो. त्या हॉटेलमध्ये व्हिडिओ काढला. हां, मी त्यासाठी हॉटेल व्हिडिओ काढला होता. मग मी तुम्हाला सांगत होते तिथे बेडूक आहे. त्या हॉटेलमध्ये मी कांड केला होता खूप मोठा, नाही का. मी म्हणत अरे, आणि मग मी सांगितलं की माझ्या भावाचा हँड फ्रॅक्चर झाला, तेव्हा तिने कांड केला होता. म्हणून ती लिपस्टिक तुटली. घाणेरडी पोरगी दिसते. आणि गाईस तर काल माझ्या बहिणीचा बड्डे होता. मी तो शॉर्टमध्ये टाकला आहे. तिचे फोटोज पण टाकले आणि मदर्स डे पण टाकले. आणि गाईज हॅपी मदर्स डे इन ॲडव्हान्स. कारण की काय माझी फॅमिली फ्रेंड आली. माझे आब्बा आले आता. आब्बा तर तिथं कांड केलं होतं तिने. पण मी बुद्धिस्ट आहे ना. माझ्या मम्मीच्या साईडचं वेगळं आणि हे माझ्या मम्मीच्या साईडचं लग्न होतं. म्हणून ते आम्ही हे म्हणत होतो, बुद्धम शरणं गच्छामि. ते आम्ही बुद्धिस्ट आहे म्हणून ते वेगळं लग्न होतं. तुम्ही म्हणत असाल जर तुम्ही बुद्धिस्ट नसाल. खूप रेअरली तुम्हाला बुद्धिस्ट लोक दिसतील. कात्रजमध्ये ते जास्तीच असतात. आणि ते लग्न खूप मस्त झालं. आणि मग तिथे मला एक मामा दिसला माझा. तर तुम्हाला त्या डॉगचा फोटो दाखवू? थांबा, दाखवते आत्ता.